नागपूरच्या अमरावती रोडवरील बाजारगाव येथे घडलेल्या स्फोटानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि राज्याचे मंत्री बच्चू कडू यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। या भेटीत त्यांनी कंपनीच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे आणि कारवाई धातुरमातुर न करता कठोर व्हावी अशी मागणी केली आहे। बच्चू कडूंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात अशा प्रकारे स्फोट होतो, अनेक कामगार जखमी होतात, काहीचा जीवही धोक्यात येतो। केवळ पैशाने नुकसान भरून निघणार आहे का? जबाबदार कोण? कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालनावर एमडी तातडीने गुन्हा दाखल झाला पाहिजे। उद्या मी एमडीच्या घरी जाणार आहे। संबंधित सूचनांचं पालन झालं होतं का? कामगार विभागाने नियमित भेटी दिल्या का? हे तपासलं जाईल। ते पुढे म्हणाले, मागील 3 वर्षात अशा 4-5 घटना घडल्या आहेत, तरीही कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत। किती वेळा असे स्फोट होणार? किती लोकांचा बळी जाईल? इतका मोठा स्फोट होता आणि 2 किलोमीटरवर खांब पिल्लर उडून जातो। हे नेमकं काय सुरू आहे? मोहन भागवत आले, मुख्यमंत्री यांचा दबाव येईल, पण आम्ही यावर मौन धरणार नाही। जर कठोर कारवाई झाली नाही तर आम्ही एमडीच्या घरी घुसून मारू, असा इशारा बच्चू कडूंनी दिला। या वक्तव्यामुळे या प्रकरणावर आता राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे। स्फोटानंतर सुरक्षा नियमाची अंमलबजावणी, सरकारी जबाबदारी आणि कामगारांच्या सुरक्षतेसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। या घटनेवरून प्रशासन आणि संबंधित यंत्रणांना जबाबदारी स्वीकारून ठोस पावले उचलावी लागणार आहे। असं वारंवार का घटना होतं? नाही भाऊ, ही घटना थोडीशी घराची म्हणजे काय झालं की प्रोसेस व्यवस्थित होतं, कधी कधी मटेरियलचं जे पण मला एक सांगा, एकाच कंपनी तिसरी घटना आहे ना, ही तिसरी घटना आहे ना? बरोबर इथे कामगार अधिकारी वगैरे काय पाहायला आलतं का? सुरू आहे त्यांना काय सूचना? नाही, अगोदर सांगतोय, घटना व्हायच्या अगोदर व्हायच्या किती तपासण्या झाल्या त्या ठिकाणच्या? इन्स्पेक्शन रेग्युलर होतात, पण इन्स्पेक्शन रिपोर्ट घेतले का त्रिपाठी? सर आता हे नाही, माझं काय घटना व्हायच्या अगोदर आपण सगळे अधिकारी तपासण्या करतो, त्याचे रिपोर्ट घ्या ना तुम्ही। हो सर, आपण रिपोर्ट घेतो सर, आणि पेसोवाले सर रेग्युलर चेक करतात। त्यांनी का सूचना केल्या? एक्सक्लुझिव्ह वाले आहे ना सर? माझं काय म्हणणं आहे, घटना झाल्यावर कारवाई होणं हा काही फार चांगली गोष्ट नाही आहे। घटना होणे याच्यासाठी काय डिपार्टमेंटनं काय केलं ते का ते तपासलं पाहिजे ना तुम्ही। हा तुमचा पार्ट आहे ना। हॅलो, कोण बोलत आहे? काय फायदा काय तुम्ही सांगा? आज तुमच्या फॅक्टरीमध्ये म्हणजे हे तर मशानभूमी करून टाकले तुम्ही फॅक्टरीला। 10 लोक मरतात दरवर्षी, झाली का एक तुमची इथं घटना घडतं? तशा तर लहान घटना तुम्ही सांगितल्याच नाही, त्या दाबल्या, पोलीसवाल्याने दाबल्या आणि त्या कामगार विभागाने दाबल्या आणि तुम्ही दाबले। सगळे आयसीयू मध्ये ऍडमिट आहे। कोरोनापासून 6वी-7वी घटना आहे, पण ते दरवर्षी 10 ते 15 लोकांचा बळी जातो। काही अजिबात सुरक्षेकडे विचार नाही यांचं, नाही काही, यांना फक्त उत्पादन पाहिजे कंपनीमध्ये, दुसरं काही कामगारांची काही जनते नाही। तुमच्या आमच्या घरचा गेला असता तर बरोबर, आणि हेच भावना राहिली असती का तुमची? असं बरोबर नाही। आणि पैशानं काय नुकसान भरून निघतं का? कोणाचा जीव येतो वापस? बरोबर, आम्ही त्या जो एमडी आहे ना त्याच्या घरावर काळं फासणार आहोत, धिंगाणा करून टाकतो। उद्या पहा तुम्ही, पुरा धिंगाणा करतो। एक तर त्याला मारू, सहाले घोटमार करू त्याच्या घरावर। थोडासा वेळ द्या मला, बोलतो तुमच्याशी। एवढं माझ्याशी बोलायची काही गरज नाही। माझं काय म्हणणं आहे, तुम्ही तपासणीमध्ये हे सगळे मुद्दे घेतले पाहिजे। कोणाकोणाच्या व्हिजिट झाल्या, काय झाल्या, त्यांनी काय सूचना केल्या होत्या का? सूचना असन तर ते आम्ही यांनी पालन केल्या का नाही केल्या, त्याला कोण निवड? आम्ही तुम्ही सांगतो इंजिनियर आणि तिथला अधिकारी, एवढं हे नाही आहे। याला संबंधित अधिकारी आहे, प्रदूषण अधिकारी आहे, तुमचं कामगार अधिकारी आहे, त्यानं व्हिजिट दिल्या पाहिजे। त्या व्हिजिट दिल्या असताना आता मी पण राज्य कामगार मंत्री होतोय, आमच्या व्हिजिट असतं। एवढ्या मोठ्या सगळ्या घटना होतात तेव्हा त्या व्हिजिट दिल्यानंतर त्यानं काय काय दिसलं त्याला ते त्यानं सूचित केलं पाहिजे का ह्यामुळे हे होऊ शकतं। टेक्निकल रिपोर्ट देतो आपण यांना, ते यांनी पाहिलं का नाही पाहिलं? प्रश्न कसा आहे, एखादी घटना मान्य करतो, हो तुमच्या ह्या 2-3 वर्षामध्ये 4-5 घटना होतोय, की लहान शांत गोष्ट यांनी सांगितलंच नाही तुम्हाला। पोलिसांकडून आम्हाला हे अपेक्षा आहे ना, काय यांच्या 6 महिन्यातला रिपोर्ट काय आहे? किती लोकांच्या व्हिजिट झाल्या, त्यांनी काय सूचना केल्या, ते व्हिजिट केले आले खाऊनच चालले गेले का? त्यांचंही काम आहे ना। एवढा मोठा स्फोट होतो, ते इथपर्यंत बॉडी येतं दिसाले, त्याचे पिल्लर जर या
एक 2-2 किलोमीटर येऊन पडत असेल तरी ही काही लहान गोष्ट नाही आहे. लक्षात घ्या, हा मोठा फॉल्ट आहे. तुम्ही टेक्निकली पर्सन घ्या, जसं सायबर आहे आपलं, त्याच्या व्यतिरिक्त टेक्निकल पर्सन करून तुम्ही तपासणी कर. तुम्ही थातूर करणार, मला माहित आहे. मोहन भागवतजी इथं येतं, सगळे लगे दोघे आहे, तुम्ही काही करू शकत नाही. दबाव येईन तुम्हावर, दबावापोटी तुमचा कायदा पायदळीत उडवला जाईल, काहीच होणार नाही. आम्ही सोडणार नाही. तुम्ही एक गोष्ट जरी चुकीची केली, बाय रूल केली नाही, बाय कायदेशीर केली नाही, तर एमडीच्या घरावर घुसून त्याला मारल्याशिवाय राहणार नाही, सांगतो. विदर्भ सिटी न्यूज, अमरावती.